व्हॉट्सअपवर मिळतात HSCचे पेपर. पेपर फुटीचं सोशल नेटवर्क. क्लासेसचं रॅकेट की शिक्षक जबाबदार. 12वीची परीक्षा सुरू झाल्यापासून पेपर फुटणंही सुरू झालंय. पहिल्याच दिवशी लातूरमध्ये इंग्रजीचा पेपर फुटला. त्यानंतर मुंबईत मराठी, सेक्रेटरियल प्रॅक्टिसेस म्हणजेच SP आणि गणिताचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. एकामागोमाग एक प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे बोर्डाचं कामकाज आणि गोपनीयतेवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पेपर नेमका फुटतो तरी कसा? 12वीचा पेपर सकाळी 11 वाजता सुरू होतो. विद्यार्थी साधारण 10:30 ते 11:15 वाजता परीक्षा हॉलमध्ये पोहोचतात. याच काळात व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिकेची इमेज पोहोचते. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर किमान काही प्रश्नांची उत्तरं बघून जाता यावीत म्हणून अनेक परीक्षार्थी उशिरा एक्झाम हॉलमध्ये जात असल्याचं समोर आलंय. या पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये बोर्डाचेच प्राध्यापक, कर्मचारी असल्याचं समोर येतंय. विशेष म्हणजे पहिल्या पेपर फुटीत काही जणांना अटक केल्यानंतरही इतर 2 विषयांचे पेपर फुटल्यामुळे याची पाळंमुळं खोलवर रुजल्याचं अधोरेखित झालंय. दुसरीकडे या प्रश्नपत्रिका पूर्वीच लीक झाल्याचा संशयही बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवलाय. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितलंय. यासाठीची सगळी खबरदारी विभागाने घेतलेली आहे. पोलिसांकडे आम्ही तक्रारी केलेली आहे. त्यात 2 संशयित पकडले गेले आहेत. परीक्षेच्या वेळी म्हणजे परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपद्वारे व्हायरल होते. ह्या दोन्ही ठिकाणच्या केसेसमध्ये आम्ही पोलिसांमध्ये आणि सायबर सेलला गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढं घटना या घडू नये म्हणून तशा सक्त सूचना दिल्या आहेत की कुठल्याही विद्यार्थ्याकडे मोबाईल असणार नाही, सुपरवायझरकडे मोबाईल असणार नाही. या सूचना सगळ्या सेंटरला आमच्या विभागीय मंडळामार्फत दिलेला आहे. पेपर फुटीचे पडसाद विधिमंडळातही उमटले. विरोधकांनी पेपर फुटीच्या विषयावरून शिक्षण मंत्र्यांना जाब विचारला. शिक्षण विभागाबद्दल कमी बोललेलंच बरं, कारण मंत्री ज्या गतीने बोलतात आणि ज्या गतीने घोषणा करतात, मला वाटतं त्यांनी कारभाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. हे जे पेपर फुटीचे प्रकार आहेत याची थेट जबाबदारी मंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे ही आमची मागणी आहे. या प्रकारामुळे आधीच अभ्यासाचं आणि चांगले टक्के मिळवून इंजिनिअरिंग, मेडिकल, CA या अभ्यासक्रमांमध्ये आपलं नाव निश्चित करण्याचं टेन्शन 12वीचे विद्यार्थी आणि पालकांना आहे. त्यातच आता या पेपर फुटीमुळे आपण देत असलेले पेपर वैध राहणार की पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जावं लागणार याची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. दीपाली जगताप पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.